कुठलाही गिव्ह अँड टेकचा किंवा अटीशर्तीचा विषय असूच शकत नाही, कारण ठाम स्वरूपात आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहोत. आणि अजितदादा हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, ते काँग्रेसच्या सोबत होते, काँग्रेसमध्ये आघाडीच होते. हे जरी खरं असलं तरी भारतीय जनता पक्षासारख्या विषारी आणि विखारी विचारासोबत त्यांनी कुठल्याच परिस्थितीत राहायला नको हवं, त्यांनी त्याच्यासोबत जाता कामा नये. ही देखील काँग्रेस पक्षाची असणारी गतकाळातली आणि आताची भूमिका आणि भावना आहे. साताऱ्याला निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या सदस्यांना सभागृहात न जाऊ देणे, निवडणुका ज्या आहेत त्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस दमदाटी करणे, या अनुषंगानं त्यांचं भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत असणं हे कुठेतरी न रुजणार आहे, न पटणार आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या या भूमिकेचा आम्ही सातत्याने विरोध केला आहे. यावेळेसही आमची तीव्र स्वरूपाची या संदर्भातला असणारा आक्षेप, हरकत ही तशीच्या तशीच आहे. आणि या सर्व बाबींच्या अनुषंगानं या निवडणुकीला आम्ही सामोरं जायलाच हवं होतं. मात्र या एकंदरीत भावनेच्या अनुषंगानं किंवा एक मोठा नेता गमावल्याच्या अनुषंगानं जो विचार समोर आला आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राला कुठेतरी एक संवादाचं, सभ्यतेचं एक उदाहरण कुठेतरी स्थापित करण्याच्या अनुषंगानं एक सकारात्मक त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. या संदर्भात महाराष्ट्रातील आमचे तमाम नेते, दोन्ही सभागृहाचे नेते असतील, काँग्रेस कार्यसमितीचे सर्व सदस्य, त्यासोबतच जे प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांच्या कारकीर्द राहिल्या या सर्वांशी चर्चा झाली. रमेश चेनिथलाजी हे महाराष्ट्राचे प्रभारी आहे, यांच्याशी देखील या संदर्भात चर्चा झाली. आज सुनेत्रा वहिनी ज्या आहेत या खरगे साहेबांनाही भेटल्या, खरगे साहेबांकडे त्यांनी त्या संदर्भात विनंती केली. खरगे साहेबांनी देखील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत त्यांनी आमचं प्रदेश काँग्रेस कमिटी या संदर्भात निर्णय घेईल आणि तुमच्या संदर्भात कुठली दुमत नाही, उलट आपल्या संदर्भात सहानुभूती आहे असं सांगत असताना त्यांनी सकारात्मक साथ ही कुठेतरी खरगे साहेबांनी दिली. आणि पक्षश्रेष्ठीशी आमची जी चर्चा झाली, या चर्चेच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाचा आमचा असणारा विरोध हा कायम स्वरूपाचा आहे. राष्ट्रवादी अजित पवारांचा गट हा भारतीय जनता पक्षाच्या सोबत असल्याच्या संदर्भात देखील आमचा तीव्र शब्दात त्यांचा निषेध आहे. त्यांनी अशा विषारी आणि विखारी पक्षासोबत राहू नये, कुठल्याही प्रकारची सत्तेसाठी लाचारी ठेवू नये, ही देखील भूमिका आमची अबाधित आहे. तर अजितदादांसारखा एक मोठा नेता हा अपघातामध्ये, घातपातामध्ये मृत्यू झाल्यानंतर साधी गुन्ह्याची नोंद होत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि त्यांच्या एकंदरीत घातपाताचा, अपघाताचा तपास केला जात नाही. कुठे CID कडे फोटो दाखवला जातात, अजून काही दाखवल्या जातात, यात काही होत नाही. सुनेत्रा वहिनींनी हा तपास CID कडे काढून हा CBI कडे द्यावा, त्याचं काही होत नाही. त्यांच्या CBIच्या चौकशीच्या सोबत सुप्रीम कोर्टाने त्यावर देखरेखीमध्ये तपास व्हावा, ही काँग्रेसची असणारी भूमिका तिथे मान्य होत नाही. आणि उलटपक्षी मुख्यमंत्री जे आहेत हे यासारख्या सकारात्मक सूचना केल्यानंतर आणि आवश्यक त्यांच्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या अटी काँग्रेस पक्षाकडून ठेवल्यानंतरही जर गुन्हे दाखल करत नाही, तर हे यामध्ये सरकार जरूर काहीतरी लपाछपी करते, अशा प्रकारचा संशय हा दाटलेला आहे. आणि हा संशय देखील अबाधित हा अशाच पद्धतीने आम्ही ठेवत असताना कुठेतरी या निवडणुकीमध्ये या सर्व मुद्द्यांशी आम्ही ठाम राहतोय. मात्र या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत. आणि मोठी लढाई जी आहे ही मोठी लढाई 2029ला ही होणार आहे. ही सभ्यतेच्या, सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत, आकाश मोरे हे माघार घेतील अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी बारामतीच्या सर्व उमेदवारांच्या सोबत आम्ही व्हिडिओ कॉलच्या द्वारे त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी देखील चर्चा केली, त्यांची देखील यामध्ये काय भूमिका, भावना आहे हेही जाणून घेतलं. पक्षातलं काय म्हणणं आहे, इतरांचं काय त्यामध्ये आपल्याजवळ केलेलं आव्हान आहे याचाही त्यांच्याजवळ लेखाजोखा मांडत असताना त्यांनी पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य आहे हे सांगत असताना त्या ठिकाणी आगामी काळात पक्षाची लढाई आम्ही लढत राहू, हा देखील त्या 72 आमच्या कार्यकर्त्यांनी जो त्या ठिकाणून आम्हाला संदेश दिला आणि जो ठाम निर्धार केला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. बारामती